ह्या शेडमध्ये ज्या गाभण शेळ्या आहेत त्या या साईडला आहेत. हां, सगळ्या शेळ्या 2 महिन्याच्या पुढील गाभण आहेत. 2 महिन्याच्या पुढे गाभण आहेत. आणि समजा कुणाला बुकिंग करायचे असेल तर हो, लहान पिल्लांचं असतं, घेतो की. ऑलरेडी ॲडव्हान्स बुकिंग घेतात. हां, 2 महिन्याच्या वरती गाभण शेळ्या पिल्लांसाठी. फक्त पिल्लांसाठी जर कुणाला बोरची पिल्लं पाहिजे असतील लवकरात लवकर तर भेटू शकतात इकडे. आणि हा दुसरा कंपार्टमेंट जिथे शेळ्या वेल्या आहेत ते 3 पिल्लाची शेळी. ती शेळी आहे ती 3 पिल्लं. 2 बोकड आहेत, 1 पाट. अच्छा, ते तिघं तिथे आहेत. हां, 2 बोकड 1 पाट झाले त्या शेळीला. हे 1 पिल्लू हिला. आणि याच्या पुढे पण मला वाटतं तिला 3-3च पिल्लं होणार. हो, तर पाठीमागच्या त्याला 3 पाटी दिली त्या. पाठी 3 पाट. तिन्ही पाटीमध्ये. आता 2 बोकड 1 पाट आहे. हां, ही एक शेळी वेली आहे, तिला 1 पिल्लू झालंय. बोकड आहे, हे पाट आहे. पाट आहे. आणि हे 2 पिल्ले आहेत. आणि ही एक शेळी आहे, तिला 2 पिल्लं झालेत. 1 पाट बोकड. 1 पाट आहे, 1 बोकड आहे. 3 दिवस झाले हिला वेलेली. अच्छा अच्छा. ते औषध दिलं का हिला? ते हो, दिलं ना एक्झापार. हां, दिलं ना. शेळी वेल्यानंतर एक्झापार आणि मेलोनक्स मगाशी सांगितलं तसं, आणि एले रेग्युलर द्यायचं. ही जी सुनील सरांचे बंधू सर, तुमचा ॲड्रेस आणि एक नाव सांगा ना टोटल. माझे नाव अजित रामदास वाया, हां मुक्काम पोस्ट कोराळे खुर्दा, हां, तालुका बारामती, जिल्हा पुणे. ओके. सुनील सर काम बघितलं आपण, बरीच इन्फॉर्मेशन पण भेटली सरांकडून. कुणाला बोर गोट्स परचेस करायचे असेल तर नक्की विजिट करा. मी यांचा ॲड्रेस, यांचा मोबाईल नंबर सगळं शेअर करतो तुमच्यावर. ते 8 वाजता असतं. सकाळी. आज वेळ झाला बघ. याचा पाला काढला, मग याचा फांद्या काय करता? फांदी ना, ती फांदी ती पण सोलून खाली चाल खातात. हां. अच्छा. आणि जे आतमध्ये राहील का नाही, हां आतमध्ये सगळं पांढरं करून टाकणार आहे. हां. हे राहिलेलं सरपण म्हणून. अच्छा, आपल्याला. हां, बंबाला. शंभरच्या वरती झाडं असतील ना? 800 आहेत. हे सगळे 2 वर्षापूर्वी लावलेत काय? हो, सगळे बरोबरच लागण केलेली. हे सरांची शेती आहे. स्टार्टिंग मका लावलाय त्यांनी. आणि आपला रेग्युलर जो सकाळ संध्याकाळचा जो सरांचा चारा आहे मेथी घास, किती एकरमध्ये असेल सर हे? अर्धा? 10 गुंठ मेथी घास. अच्छा, 10 गुंठे मेथी घास. म्हणजे तुम्ही सरी बाय सरी कापत जाता याला? हा, वाप्यावर कापता काय? ओके. हा मेथी घास चांगली हाईट झाली याची. कापलेला आता चालू. अच्छा, हा कापलाय तुम्ही. म्हणजे एक टाइम जर तुम्हाला संध्याकाळचं खायला घालायचं तर एवढं तुम्ही हा पूर्ण ही लाईन कापली आहे का एवढी? अर्धा चारा जातो. हां. आणि हे फुलं यायलाच पाहिजे त्याला. ही फुलं आलीच पाहिजेत का?
पूर्ण पक्व झालेला आहे ना आणि फुलात म्हणजे प्रोटीन भरपूर राहतं ना. अच्छा. फॉडर मॅनेजमेंट पण सरांकडून शिकण्यासारखी आहे की त्यांनी मेथी घास केला आहे, सुबाबूळ केली आहे. सुबाबूळचे तर टोटल 800 झाड आहेत. म्हणजे चारा मला वाटत नाही वर्षभरात हिरवा चारा कधी कमी पडत असेल. मेथी घास 3 वर्ष चालतो असं. मेथी घास बरोबर संध्याकाळचा खुराक नसतो ना? तो 2 टाइम खरा सकाळचा आणि संध्याकाळचा दोन्ही टाईम खुराक आहे का? ओके. म्हणजे आपण फक्त मेथी घास आणि सुबाबूळ हे 2 हिरव्या चारामध्ये. सुका चारा कधी वापरताय? पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये सुका चारा वापरता. काय आहे ते सुक्या चाऱ्यामध्ये काय वापरताय? हरभरा भुसा असतो, तूर भुसा असतो. हरभरा भुसा आणि तूर भुसा. आणि आपलं हे जो खुराक देताय तुम्ही, खुराकमध्ये तुम्ही काय बोलले काय काय असतं? मका दाना, हां, शेंगदाणा पेंड, शेंगदाणा पेंड आणि मका दाना इंद्रनील गोळी. आणि इंद्रायणील गोळी. हे सकाळ संध्याकाळ 2 टाईम. आणि मेथी घास आणि सुबाबूळ एवढ्यावर आपला फार्म सेटल आहे पूर्ण. पण त्याचं काय प्रमाण आहे का? म्हणजे हे इंद्रायणी गोळी, शेंगदाणा पेंड, मका दाना साधारण एका शेळीला 200 ग्रॅम मिळाला पाहिजे. सगळं मिळून 200 ग्राम की सगळं मिळून 200 ग्राम? ओके. आणि मेथी घास साधारण 2 किलो. मेथी घास 2 किलो एका शेळीला. खूप मस्त मॅनेजमेंट आहे. एकदा नक्की विजिट करा. इंद्रायणी गोट फार्म, कोराळे खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे. थँक्यू.